विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार 2025-26मध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या चतुर्थ सत्राच्या अभ्यासक्रमाची आज आपण चर्चा करणार आहोत. या द्वितीय सत्रातील चतुर्थ किंवा चौथ्या सत्राचे जे अध्ययन करणार आहोत त्या अध्ययनामध्ये राज्यशास्त्र विभाग राज्यशास्त्र या विषयाचा जो मेजर अनिवार्य पेपर आहे त्याची चर्चा आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, BA द्वितीय वर्षातील चौथ्या सत्रासाठी मेजर 1, मेजर 2 याप्रमाणेच मेजर 3 आणि मेजर 4 हे ज्याप्रमाणे तृतीय सत्रासाठी मेजर 1 आणि मेजर 2 हे विषय झाले, त्याच पद्धतीने मेजर 3 आणि मेजर 4 हे अभ्यासक्रमाचे 2 पेपर आहेत. या मेजरपैकी जो पहिला पेपर आहे चौथ्या सत्राचा तो म्हणजे भारतीय संघराज्य पद्धती. या भारताने जी संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे त्या तत्वानुसार आज आपण संघराज्य पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, भारताने खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी भारत हा देश प्रजासत्ताक देश म्हणून जसा ओळखला जातो त्याचप्रमाणे भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे तर भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे हे आपण सिद्ध करतो. विद्यार्थ्यांनो, प्रथमतः भारत हा देश ज्या संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे ती संघराज्य पद्धती कशा प्रकारे उदयास आलेली आहे याचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, भारत हा देश खऱ्या अर्थाने 20व्या शतकातील 2ऱ्या ते 4थ्या दशकापर्यंत ज्या पद्धतीने भारतामध्ये वेगवेगळे परिवर्तन झाले त्या परिवर्तनातून भारत हा संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार करत गेलेला आहे हे आपण म्हणू शकतो. प्रथमतः ज्या भारताने संघराज्य शासन पद्धती स्वीकारलेली आहे त्या संघराज्य शासन पद्धतीचा ऐतिहासिक आढावा किंवा पूर्व इतिहास माहिती करून घेणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे भारत हा देश संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार करतो अशाच प्रकारच्या संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड या देशांनी सुद्धा केलेला आहे.
अशी संघराज्य शासन पद्धती उदयास येण्याचं मुख्य कारण काय आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, जी संघराज्य शासन पद्धती आहे ही उदयास येण्यामध्ये पाश्चात्य राजकीय विचारवंताचं सर्वात महत्त्वाचं असं योगदान आहे. या पाश्चात्य राजकीय विचारवंतामध्ये सर्वात महत्त्वाचे विचारवंत म्हणून ज्याने सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला, त्या सत्ता विभाजनाच्या विचारवंताने जे विचार मांडलेले आहेत त्या विचारातून खऱ्या अर्थाने संघराज्य शासन पद्धती उदयास आलेली दिसून येते. त्यांनी हा विचार द स्पिरिट ऑफ द लॉज या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. हा ग्रंथ खऱ्या अर्थाने राज्यशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. आता सत्ता विभाजनाचा सिद्धांत जे मांडलेले आहेत त्या सिद्धांता अगोदरसुद्धा पाश्चात्य संस्कृतीमध्ये या सत्तेला राजकारणापासून अलिप्त करण्यामध्ये मॅकॅव्हली यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. जी सत्ता आहे ती सत्ता धर्मसत्तेपासून अर्थसत्तेपासून अलिप्त ठेवून एक नवीन अशी शासन प्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न या विचारवंतांनी केलेला आहे. त्या विचारवंताच्या योगदानातून ज्याप्रमाणे द स्पिरिट ऑफ द लॉज हा ग्रंथ उदयास येतो, त्याचप्रमाणे रुसो या विचारवंताने विषद केलेला सामाजिक करार हा सुद्धा ग्रंथ एक प्रकारे लोकशाहीच्या आणि संघराज्यात्मक शासन व्यवस्थेच्या विचारांना चालना देणारा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. जी फ्रेंच राज्यक्रांती झाली त्या फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्वे विशद केलेली आहेत. परंतु द स्पिरिट ऑफ द लॉज या ग्रंथाने सत्तेचं विभक्तीकरण केलेलं आहे. ही सत्ता जी आहे ही सत्ता 3 वर्गामध्ये विभाजित केलेली आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या 3 वर्गातून शासन चालवणं किती गरजेचं आहे हे ते विचारवंत विशद करतात. आणि त्या विचारवंताप्रमाणेच रुसोने जे सामाजिक करार ग्रंथ मांडलेले आहेत त्यांनी जे सामूहिक इच्छा विशद केलेली आहे त्या विचारांचा सुद्धा प्रभाव संघराज्यात्मक शासन व्यवस्थेवर पडलेला आहे. हे सर्व विचारवंत ज्या पद्धतीने आपले विचार मांडतात त्याच विचारांचा स्वीकार हॉब्स आणि लॉक हे विचारवंत सुद्धा विषद करतात. जॉन लॉक यांनी सत्तेत परिवर्तन करत असताना उदारमतवादी विचारांचा स्वीकार करणारा हा महान पुरुष आहे. या महान पुरुषाने जी विचार रुजवलेले आहेत त्या विचारामुळे एक प्रकारे राज्य हे व्यक्तीसाठी आहे, व्यक्ती हे राज्यासाठी नाही, अशा प्रकारची कन्सेप्ट या जॉन लॉक या विचारवंताने विशद केली. आणि तेव्हापासून जे जे नवीन देश
ब्रिटिश पारतंत्र्यातून मुक्त होत होते, त्यांनी एक प्रकारे जेही संविधान बनवत होते, जेही विचार प्रकट करत होते, त्या विचारामध्ये जॉन लॉक या विचारवंताच्या विचारांचा स्वीकार करत होते. मग ते अमेरिकेचं संविधान असेल, मग ते फ्रेंच संविधान असेल, मग ते ब्रिटनचं अलिखित संविधान असेल, या प्रत्येक संविधानामध्ये जॉन लॉक, रुसो आणि स्पिरिट ऑफ द लॉचे लेखक यांचा प्रभाव हा पडलेला दिसून येतो. मॉन्टेस्क्यूने जो सिद्धांत मांडलेला होता, तो सिद्धांत खऱ्या अर्थाने संघराज्य शासन पद्धतीचा एक मूळ दस्तऐवज म्हणून उदयास आलेला आहे. आणि त्यांच्या या विचारामुळे सत्तेमध्ये विभक्तीकरण करण्यात येत होतं. मग ते सत्तेचं विभक्तीकरण कशा प्रकारे करण्यात आलं, त्या सत्तेमध्ये जो फरक पाडण्यात आला, तो फरक कसा होता? तो फरक कायदेमंडळ वेगळं, कार्यकारी मंडळ वेगळं आणि न्यायमंडळ वेगळं, या पद्धतीने त्यांनी एक प्रकारे उदार आणि डेमोक्रॅटिक विचारांना त्यांनी महत्त्व देऊन हे संविधानाचे विचार विशद केलेले आहेत. अशा प्रकारे या सर्व विचारवंतांच्या योगातून संघराज्यात्मक शासन पद्धतीचा विकास झालेला आहे. धन्यवाद.